पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. Good. Oh, wow. That's wonderful. You are looking beautiful. थँक यू. बघू. हे काय आहे? कोणी घेतं का असा पदर? सोडते. सोड. सोड ना तो. असा खाली खाली. या. हां. नाईस नाईस नाईस. येस येस. ब्युटिफुल. नाईस नाईस. आता आहे ना थोडीशी नेहासारखी दिसतेस. थँक यू मॅम. या. मॅम ते ॲक्च्युली मिथिला मॅम ना जरा माझ्याविषयी. एक्सक्यूज मी. या घरात फक्त एकच मॅम आहे. सिमरी. सॉरी मॅम. मिथिला काकू. काय तिचं? मिथिला काकूंना ना कदाचित डाऊट आला. कशावरून? म्हणजे काल रात्री जेवणाच्या वेळेला सुद्धा ना त्या माझ्यावर सतत लक्ष ठेवून होत्या. त्यांनी जर कोणाला काही सांगितलं तर. काय झालं मॅम? तुम्ही हसता का एवढ्या? कोणाला घाबरतेस तू? त्या येडपटला. कम ऑन. मिथिला आहे ना 2 गोळ्यांची गिऱ्हाईक आहे. त्या चुकल्या ना की पॅनिक अटॅक येतात आणि त्या भरात ती काय बोलते तिचं तिलाच कळत नाही. सो ती जरी तुझ्या विरुद्ध काही बोलली कोण विश्वास ठेवणार आहे तिच्यावर? सो यू डोंट वरी. ओके. चल चल. तू तू आहे ना या मिथिला जर काही चिल्लर गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आय विल हँडल दॅट. ओके. तुला तर एक काम करायचंय आणि महत्वपूर्ण काम करायचंय. तू सध्या यशवर कॉन्सन्ट्रेट कर. नेहाची जागा मिळवणं हे तुझं टार्गेट आहे. लक्षात येतंय तुझ्या? गुड. सो यश त्याच्या खोलीत आहे. आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं करायचं. टू द पॉइंट. ओके. हो मॅम. गुड गुड. ऑल द बेस्ट. या. Come on, come on, come on. थँक यू मॅम. Yes, yes, yes. सर कॉफी. ठेवा. काय झालं? काय झालं? आई ओके? हो हो. ठेवा ठेवा ते खाली ठेवा प्लीज.
साडी नेहाची आहे ना? हो सर. कोणाला विचारून नेसलात तुम्ही ही साडी? हाऊ डेअर यू! कोणाला विचारून नेसलात तुम्ही ही साडी? नेहाच्या वस्तूला हातच का लावला तुम्ही? कोणी सांगितलं होतं हे? काय झालंय? तिला ही साडी कोणी नेसायला सांगितली? हाऊ डेअर शी! आणि दुसऱ्यांच्या वस्तूंना न विचारता हात लावायचा नाही, एवढे बेसिक मॅनर्स नाहीत का तुम्हाला? यश, ऐक ना, यात हिची काही चूक नाहीये. हिला ही साडी मी नेसायला दिली होती. तू? हो. ऐक ऐक प्लीज, रागवू नकोस. काय झालं ते सांगते. काय झालं, पिकूचूच्या हातून चुकून हॉट चॉकलेट हिच्या सगळ्या कपड्यांवर पडलं. हिच्याकडे एक्स्ट्रा ड्रेस नव्हता आणि मग मला इमर्जन्सीमध्ये नेहाची ही साडी दिसली, म्हणून मग मी तिला ही साडी नेसायला दिली. सो यश, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला खरंच वाटलं नव्हतं की तू तू इतका हर्ट होशील, मनाला लावून घेशील. प्लीज प्लीज प्लीज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुम्हाला हर्ट केलं. पण सर, मी हे काही जाणून बुजून नव्हतं केलं. मॅम मला माफ करा, पण मला हा जॉब करायला नाही जमणार. 2 तास येऊन शिकवणं आणि इथे येऊन राहणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. मॅम तुम्ही ना परीसाठी दुसरी टीचर शोधा मॅम. हो, कारण ना माझ्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आणि या सगळ्याचं मला प्रेशर येतंय. प्लीज मॅम, प्लीज. ओ गॉड, हिचं डोकं तर पुन्हा फिरलं का? इडियट. प्लीज तू जरा शांत हो ना. हा, जरा शांत हो. आपण नंतर बोलूया रेवती, नंतर बोलूया आपण. ओके, प्लीज जरा शांत हो. यश, यश, अरे ही सर सॉरी, चुकलं माझं. मी ना ही साडी नव्हती नेसायला पाहिजे, पण सर मी ही साडी जाऊन लगेच चेंज करते आणि इथून निघून जाते. हा, पुन्हा कधीच तुमच्या नजरेसमोर नाही येणार सर, खरंच नाही येणार. चुकलं माझं. सर मला माफ करा सर, चुकलं माझं सर, प्लीज. तुम्ही रेवती, माझी चूक झाली. तुम्ही प्लीज 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 उठा, इथे वर बसा. अगं तू, यात तुझी काहीच चूक नाहीये, माझी चूक झालीये. तू तू प्लीज जरा शांत हो, आपण बोलूया. शांत व्हा प्लीज, वर बसा प्लीज. गेरा प्लीज प्लीज बसा इकडे, बसा इकडे, बसा. हे बघा, आय एम सॉरी. म्हणजे मला तुमच्याशी असं बोलायला नको होतं. मी ती नेहाची साडी बघितली आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय बीन अ लिटल स्ट्रेस्ड आउट गेले काही दिवस. सो आय होप यू अंडरस्टँड. इट्स ओके सर. तुम्ही असं मध्येच खूप चिडलात म्हणून. आय नो, मी थोडं ओव्हर रिॲक्ट केलं, पण म्हणजे खरं तर मला असं चिडायचं नव्हतं. खरं तर आय एम थँकफुल की परीसाठी तुम्ही जे काही करता त्यासाठी आय एम रिअली व्हेरी थँकफुल. आणि म्हणूनच तुम्ही असं परीला सोडून जायचं वगैरे काही बोलू नका. प्लीज तुम्ही थांबा. फक्त एक लक्षात ठेवा, यापुढे नेहाच्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका, कधीच. हो सर. काकू, सांभाळ. आओ,
ए काय काय हात उगारलाय त्याने, मारलाय त्याने? मग इतकं काय रडतीये? मी जर रडले नसते तर त्यांनी मला हात लावला असता का? मला असं धरून सॉरी सॉरी असं म्हणत आले असते का? किंवा मला ओरडले याचं गिल्ट तरी आलं असतं का त्यांना? हुशार आहेस ग तू. जमतंय ना मला? रितेश, हा का सनची डीलची फाईल काढतात. गुप्ता आणि सर पप्पा पप्पा जरा बोलायचं होतं. बोल नाही. ऍक्च्युली मी एक निर्णय घेतलाय, त्याबद्दल बोलायचं होतं. शो निर्णय? पप्पा आपली ती लँड एनर्जी आपण ऑक्शन मध्ये जिंकलोय. मला असं वाटतंय तिथे आपण चौधरींबरोबर बिझनेस केला तर. नाही म्हणजे मला असं वाटतंय. जमणार नाही. पप्पा तुला एकदा सांगून कळत नाही, जमणार नाही. पण मी काय बोलते ते. हे बघ अनु, तुला त्या चौधरीच्या पिल्ला विरोधात जड जात असेल ना तर प्रोजेक्ट सोडून दे. मी अजून थकलेलो नाहीये. पप्पा पण मी नो मोर डिस्कशन्स. इनफ. अनुबेनने काकाजीचा भांडण, ते पण यशवर्धन वरून. यशवर्धनला हातचा जाऊ देऊन चालणार नाही. हा यशवर्धन माझ्या हातात असेल ना तरच अनुबेनला काकाजी पासून तोडता येईल. ते काका, तुम्ही अनुबेनला एवढं बोलायला नको होतं काका. म्हणजे जी अनुबेन चौधरींना ऑक्शन मध्ये हरवून त्यांना गुडघ्यांवर आणते, तीच अनुबेन उद्या चौधरींना नाक घासायला पण लावू शकते. आता चौधरींशी तुम्ही लाईफ टाइम भांडताय, हा? पण अनुबेनने जे केलं ते तुम्हाला लाईफ टाइम मध्ये जमलेलं नाही, बरोबर नाही? रितेश, मोडू बंद राख. मी अनुबेन बद्दल बोलतोय काका. म्हणजे ती मेहता चेने चौधरी नाही, आपल्या टीम मधली आहे ना. कटडा. सॉरी ऑन यू. तर जास्तच भडकलो, ओव्हर रिॲक्ट झालो. तुला माहिती आहे बेट, चौधरीचं आणि माझं बिझनेस मधलं खूप जुनं भांडण. मी वर येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले,
मी जे जे केलं त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अशा माणसाशी मी हात मिळवणी करायचे असा विचार केला आणि तुझ्यावर भडकलो. पप्पा तुम्हाला काय वाटतंय मी या सगळ्याचा विचार नसेल केला? तुमची मुलगी आहे मी, तुमचा विचार सगळ्यात पहिले करते. मला माहिती आहे बेटा, म्हणून तर लगेच इथे आलो की नाही मी. हं? तू काहीतरी ठरवलं असशील आणि मी ते न ऐकताच तुझ्यावरती भडकलो. सॉरी. बोल. पप्पा ऍक्च्युली मी हा निर्णय घेण्याआधी सगळ्या गोष्टींचा नीट रिसर्च केलाय. ती चौधरी फॅमिली, ती ऑक्शनची जमीन, त्या जमिनीचे इम्पॉर्टन्स, आणि मग मला सगळ्या गोष्टीची लिंक लागत गेली. त्यावरून मला कळलं आणि मी ठरवलं की हे बघ बेटा, तू सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतलास ना, पचेमारी संमतीचे. ऑल द बेस्ट. माझा विश्वास आहे तुझ्यावर पूर्णपणे. पण एक गोष्ट आधीच क्लिअर करतो, या टाईप मध्ये 2 नाही 200चा फायदा झाला पाहिजे, लक्षात ठेव. येस पप्पा, नक्कीच. ऑल द बेस्ट. वर्क हार्ड. मिस्टर चौधरी, आमच्या जमिनीचा वापर एका चांगल्या सोशल क्लॉथसाठी वापरला जातोय हे आमच्यासाठी भाग्य आहे. आमच्याकडून हे डील फिक्स आहे. तर मग कधी येते आमची जमीन बघायला? आम्ही येऊ लवकरात लवकर. समीर कळवेल तुम्हाला. ओके, थँक्यू. मी कळवतो तुम्हाला. 5 मिनिटं फक्त बाहेर थांबा. येस शुअर. वा यश, तुला खरं सांगू, हे जमिनीचं डील होतं याच्याही पेक्षा जास्त आनंद मला कसलाय. तू आता मूव्ह ऑन होतोयस. त्या अनुष्काच्या विचारातून तू त्या सगळ्यातून बाहेर पडतोयस याचा मला जास्त आनंद आहे. ग्रेट. जोपर्यंत नेहाच्या नावाचे हॉस्पिटल पूर्ण होत नाही ना समीर, तोपर्यंत मला नाही वाटत मी मूव्ह ऑन होऊ शकेन. आणि जागेचं म्हणशील तर अडून राहण्यापेक्षा हे प्रोजेक्ट करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मी त्यांना 1-2 मिनिटात भेटून येतो. ओके समीर, ताईला भेटायला जाऊया का रे आज? ती आल्यापासून बरेच दिवस झाले आणि मी तिला भेटलोच नाहीये. अरे काय बोलतोयस काय तू? माझ्या मनातलं बोललास तू. अरे यार, मी वाट पाहतोय केव्हाच तुला आणि तिला भेटवायची. तू खरंच येशील का? ग्रेट. मी 5 मिनिटात फक्त बाहेर जाऊन आलो. ओके, आलोच.